हॅलो. तर मी आज जाणार आहे मॉलमध्ये, कारण माझी फ्रेंड येत आहे नागपूरवरून. तर मी तिला भेटायसाठी जाणार आहे, कारण आम्ही खूप दिवसानंतर भेटणार होतो. म्हणून मी खूप एक्सायटेड होती तिला भेटण्यासाठी, आणि ती पण खूप एक्सायटेड होती मला भेटण्यासाठी. ती स्पेशल नागपूरवरून फक्त मला भेटण्यासाठी अमरावतीला आलेली होती. नंतर मग मी घरची पटापट कामे आवरली, तयारी केली. दादाला म्हटलं की मला गोपालनगरमध्ये सोडून द्या, कारण गोपालनगरमधून तिथून मॉल जवळच होता. दादांनी मग मला गोपालनगरमध्ये सोडून दिलं. मग मी तिथपर्यंत पोहोचली तर बघा, गोपालनगरमध्ये खूप जास्त ट्रॅफिक वाढलेली आहे. नंतर मग माझे हस्बंड टिफिन पण घरीच विसरले होते. मग मी ठरवलं की त्यांना टिफिन पण द्यायचं आणि सरप्राईज पण द्यायचं. नंतर मग आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. माझी फ्रेंड पण मग तिथे आलेली होती. नंतर मग आम्ही भेटलो. हे बघा, आज 15 ऑगस्ट होती, त्यामुळे इतकी जास्त गर्दी तिथे वाढलेली होती. गाड्यांचं ट्रॅफिक पण खूप जास्त होतं. नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि टी शर्टवर, लेडीज वेअर, जेंट्स वेअर, किड्स वेअरवर खूप जास्त ऑफर्स होत्या. तुम्ही तिथे नक्की एकदा विजिट करा. तिथे खूप जास्त ऑफर तुम्हाला मिळतील. 15 ऑगस्टच्यानं खूप जास्त तिथे ऑफर आहे. ही आहे माझी फ्रेंड. ही स्पेशल मला नागपूरवरून भेटायला आली होती. तिला म्हटलं व्हिडिओमध्ये घेते, तर ती म्हणत होती नाही, ती तिकडे गेली. नंतर मग आम्ही मेन्सवेअरमध्ये गेलो. तिला तिच्या हस्बंडसाठी काही शर्ट वगैरे घ्यायचे होते, ते बघितले आम्ही. तिने शर्ट वगैरे घेतलं. नंतर मग आम्ही कुर्ती वगैरे बघितल्या, पण आम्हाला काही पसंत नाही आल्या. ती म्हणत होती मला नको घेऊ. नंतर मग आम्ही चेंजिंग रूममध्ये गेली. तर असा होता माझा आजचा लूक. नंतर मग आम्ही शॉपिंग वगैरे केली. खूप जास्त हे आहे GM सेक्शन. इथे घरात लागणाऱ्या सर्वच वस्तू तुम्हाला मिळते, आणि ते पण ऑफर असल्यामुळे खूप जास्त कमी पैशात तुम्हाला ते तिथे मिळते. म्हणजे तुम्हाला ते परवडतील अशा पैशात तुम्हाला ते तिथे मिळून जाईल. आणि मला मग बॉटल घ्यायची होती. मग मी सेलोची ही बॉटल घेतली. नंतर मग मी ही बॉटल बघितली, पण ही प्लॅस्टिकची होती आणि 199ला होती, तरी खूप जास्त महाग होत होती. नंतर मग मी स्टीलची सेलोची बॉटल घेतली. ती ऑफरमध्ये होती. नंतर मग मला ड्रायफ्रूट वगैरे घ्यायचे होते. मग मी ड्रायफ्रूट घेतले. ड्रायफ्रूटवर पण तिथे 15 ऑगस्टमुळे ऑफर होती, तर मग मी ड्रायफ्रूट्स पण घेतले. आणि बिस्किट घ्यायचं होतं, बिस्किट घेतलं. आणि मग डार्क चॉकलेट पण घेतलं, कारण ऑफर होतं त्यामुळे ते जास्त स्वस्त लागत होतं. नंतर मग आम्ही दुसरीकडे आलो. तिथे पण 15 ऑगस्टचे खूप जास्त डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. सर्वजण तिथे फोटो वगैरे काढत होते. नंतर मग आम्ही तिथे फोटो वगैरे क्लिक केले आणि मग सामोरे गेलो. मग आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली, फोटो वगैरे काढले, आणि मग हिला परफ्यूम घ्यायचा होता. नंतर मग आम्ही परफ्यूमकडे गेलो. तर तिथे परफ्यूम खूप जास्त महाग होता. छोटीशीच बॉटल होती, पण खूप जास्त महाग होता. पण त्याची स्मेल खूप जास्त स्ट्रॉंग होती आणि लॉंग लास्टिंग पण होती. मग नंतर तिने ट्राय केला तो परफ्यूम, तिला आवडला. नंतर मग तिने घेतला. तो परफ्यूम होता 549ला होता. तर ती माझ्या अंगावर ट्राय करत होती. तर खूप जास्त छान स्मेल येत होती त्याची. नंतर तिने हा परफ्यूम घेतला. तिने हा पडला तिला 549ला. नंतर मग आम्ही परफ्यूम वगैरे घेतला, शर्ट वगैरे घेतलं, कुर्ती घेतली, आणि मग आम्ही इयरिंग्स, चेन वगैरे बघितल्या. हे आहे किड्स वेअर. किड्सचे पण खूप छान छान कलेक्शन तिथे आहे. आज खूप जास्त तिथे रश होता. आणि हा व्हाईट ड्रेस मला खूप जास्त आवडलेला होता, पण याची प्राईस खूप जास्त होती, त्यामुळे आम्ही घेतला नाही. पण त्याचा कापड खूप सॉफ्ट होता आणि दिसायला पण खूप छान होता, पण त्याची प्राईस खूप जास्त होती, महाग होता ना. मग आम्ही तो घेतलेला नाही. हिला पण तो जास्तच आवडला होता. नंतर मग आम्ही बॉटल्स बघितल्या. इथे सर्व लागतात ते टूथब्रशचे पॉकेट होते, छोट्या छोट्या बॉटल्स होत्या, बकेट्स होत्या. खाली स्प्रेच्या बॉटल्स, चम्मच, कढई वगैरे सगळं इथे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं, आणि ते पण ऑफरमुळे स्वस्तच मिळतं. नंतर ही छोटीशी डॉल दिसली आम्हाला. ही खूप जास्त छान बोलत होती. नंतर आम्ही हिच्याशी थोडा वेळ गप्पा केला, आणि तिची आई तिला आवाज देत होती. मग ती तिच्या आईकडे गेली. मग आम्ही समोर निघालो. तर घरचे सगळं लागणारं इथं तुम्हाला दिसूच शकते. सर्व सामान इथे मिळते. बुक, क्लचर, बेल्टपासून सर्वच मिळते.
बोचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे तुम्हाला पाहायला मिळतील इथे. क्लचर पण खूप छान छान आहे. थोडे हे महाग आहे पण क्वालिटी खूप छान आहे याची. आणि हिला नेल्स वगैरे घ्यायचे होते, मग आम्हाला नेल्स पण इथे मिळाले. हे नेल्स पडत होते 299ला, पण हे तुम्ही डबल यूज करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही याला 1-1.5 वर्ष यूज करू शकता, त्यामुळे ते 199ला खूप जास्त परवडत होते. तिने ते पर्पल कलरचं एक नेल्स घेतले आणि ते दिसायला पण खूप छान दिसत होते. नंतर आम्ही चेन वगैरे बघितल्या, पण चेन इतक्या काही चांगल्या नव्हत्या, मग आम्ही चेन नाही घेतल्या. तिने नेल्स घेतले आणि मी पण रेड कलरचे नेल्स घेतले. आणि डेकोरेशनचे लॅम्प पण तिथे खूप छान होते. सर्वच प्रकारचे लॅम्प होते तिथे. त्यांच्याकडे पूर्ण घरात सजावटीचे पण खूप छान छान डेकोरेशनसाठी त्यांनी वस्तू लावलेल्या आहेत. तिथे हे फ्लावर्स, वेल, यामध्ये पण खूप छान छान कलर होते. आर्टिफिशियल आहे पण दिसायला एकदम रिअल वाटत होते. मला तर हे फ्लावर खूप जास्त आवडलेले होते. आणि हे फ्लावर पॉट पण तुम्ही घरात सजवू शकता. त्यामध्ये फ्लावर्स ठेवू शकता, आर्टिफिशियल पण ठेवू शकता आणि रिअल पण ठेवू शकता. हे आर्टिफिशियल फ्लावर रिअलच वाटत होते. पर्पल कलरचं तर खूप छान वाटत होतं. नंतर वेल पण होते इथे. तुम्ही दरवाजाला वगैरे असं सजावटीसाठी इथून वेल फ्लावर घेऊ शकता. खूप जास्त ऑफरमध्ये होते, कमी बजेटमध्ये होते, इथून तुम्ही घेऊ शकता. आणि कलर्स पण खूप जास्त होते. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स होते आणि वेल पण वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि हिला घ्यायचं काहीच नसतं, हे फक्त टाईमपास करते. मी तरी टिकलीचं पॉकेट घेतलं, हिनं तर काहीच नाही घेतलं, बस पाहतच आहे. मग आम्ही थोडा वेळ असंच टाईमपास केला, फिरलो. घेणं देणं काही नाही आहे आम्हाला, फक्त टाईमपास करणं. समोर गेलो तर किड्ससाठी टॉय पण खूप छान छान होते. डॉल्स, पांडा, मुलींसाठी दोघांसाठी पण खूप छान टॉयचं कलेक्शन होतं इथे. छोट्या मुलांसाठी पेन्सिल पण छान छान होत्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या होत्या. अशा पेन्सिल जर असेल तर मुलं आवडीने पण अभ्यास करतात. वेगवेगळ्या आकारच्या पेन्सिल तिथे होत्या, पेन होत्या, इरेझर होतं. सर्वच मुलांना शाळेत जे लागतं ते सर्व स्टेशनरीचं सामान तिथे अवेलेबल होतं. पण आम्हाला यामधलं काही नव्हतं, तरी पण आम्ही टाईमपास करत होतो. आम्ही बॉटल खालच्याच मॉलमध्ये घेतली, पण तरी इथे आम्ही पाहत होतो स्वस्त आहे की महाग आहे. इथे महाग होत्या पण बॉटलची क्वालिटी पण खूप छान होती. काचाचे पण भांडे इथे खूप छान आहे. टिफिन, बॉटल, मग इथे सर्वच होतं. नंतर मग आम्ही फायनली टिकलीचं पॉकेट घेतलं आणि निघालो. आम्ही फिरून फिरून खूप थकलो होतो, तर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. नंतर मग आम्ही बर्गर किंगमध्ये गेलो, तिथे बर्गर खाल्ला. नंतर मग आम्ही ज्यूस वगैरे पिलो आणि मग घरी आलो. सर्वांसाठी चाय बनवला. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.